तर ग्रामसभेला सर्वाधिक अधिकार दिलेला आहे. म्हणजे गावातल्या निर्णयाच्या संदर्भात ग्रामसभेने घेतलेला जो निर्णय आहे तो अंतिम निर्णय आहे. त्याला कुठल्याही कोर्टात किंवा कुठे आपण त्याला चॅलेंज देऊ शकत नाही. मग याच्यामध्ये गाव पातळीवरती ज्या महत्वाच्या भूमिका असणारी जी लोक आपल्या समोर दिसत आहेत त्याच्यामध्ये पोलीस पाटील असेल, त्याच्यामध्ये गावाचा ग्रामसेवक असेल, गावाची अंगणवाडी सेविका असेल, गावाची एएनएम असेल, गावाची आशा वर्कर असेल, ही समाजातले आणि स्थानिक पातळीवरचे महत्वाचे घटक आहेत. बाकी आणि त्या घटकाला अधिक एक कायद्यासाठी म्हणजे आधी मी टोले घेतले लिगल सर्व्हिसमध्ये काल यांना घेतलं अर्ध्यांदा वाटून घेणं म्हटलं आपण दुःख शिव्या मी खाल्ल्या तर तुम्ही स्वरूपामध्ये हा जर लोकल लेवलवर जर जोडला गेला जोडला गेला तर मला असं वाटतं की गाव पातळीवर निर्णय घेण्यासाठी कायद्यासाठी सुद्धा एक महत्वाची भूमिका याच्यामध्ये अदा होऊ शकते. म्हणजे आता मला हे म्हणायचं आहे की आता आपण 4 दिवसाचं हे ट्रेनिंग सगळे घेऊन गेलो, पण आता जर आपल्याला गाव पातळीवर एक्सपेरिमेंट जर करायचं असेल तर महत्वाचं क्षेत्र कोणतं असेल, महत्वाचं कोणता प्लॅटफॉर्म असेल, तर मला असं वाटतं की ती ग्रामसभा आणि गावातली सगळी मंडळीच्या समोर आपल्याला एक्सप्रेस करता येईल की बाबा की अमुक एक कायद्यासाठीच्या निमित्तानं एक लिगल नॉलेज घेऊन आम्ही अशा पद्धतीचं आम्हाला जे काही कायदे आमच्या लेवलवर जे समजले आहेत त्यातून काही चांगलं आपल्याला आउटपुट घेता येईल का, अशा पद्धतीचा एक आपण प्रयास एक कायद्यासाठी म्हणून होऊ शकतो असं मला वाटतं. नाही, माझं काय म्हणणं आहे, तुमच्या अपेक्षा त्या आलेल्या